थोर मे मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा एक राधा एक मीरा. महेश वामन मांजरेकर यांचा सिनेमा एक राधा एक मीरा. हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज झाला, कारण व्हॅलेंटाईन्स डे ला समोर धरून हा सिनेमा रिलीज केला. आता 14 तारखेला व्हॅलेंटाईन्स डे आहे, पण 7 तारखेला रिलीज केलाय, तर काहीतरी गणित असतील. सिनेमा बघायला गेला तर तुम्हाला नक्कीच वाटेल की आपले पैसे वसूल झाले, कारण सिनेमा हा भारतातला नसून भारताबाहेरचा सिनेमा. असं मी का म्हणतोय, कारण असं की हा सिनेमा सर्व आउट ऑफ इंडिया शूट केला गेला. आता एक लव्ह स्टोरी दाखवण्यासाठी बाहेर गेले किंवा तो अट्टहास का केला मला कळलं नाही, कारण की महेश मांजरेकर यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, कारण की हल्ली त्यांचे सिनेमे चालत नाहीत. कारण मला कळत नाही का चालत नाही, पण हा सिनेमा बघितल्यानंतर मला खूपच निराशा झाली माझी. कारण महेश मांजरेकरांनी जे सिनेमे आतापर्यंत ते सुंदर सिनेमे होते, पण आता हा सिनेमा एक राधा एक मीरा हे खरंच म्हणजे न आवडणार सिनेमा. कारण प्रोडक्शन व्हॅल्यू जर बघाल ना तुम्ही या सिनेमाचे, तर अप्रतिम, खूप जबरदस्त प्रोडक्शन व्हॅल्यू. मला नाही वाटत की कुठे प्रोड्युसर कमी पडला असेल, कारण ज्या पद्धतीचा खर्च ह्या सिनेमात दिसतोय ना, तो बघितल्यानंतर मराठी सिनेमाचा खर्च नाही, तर हा खर्च आहे हिंदी सिनेमाचा. आणि हिंदीमध्ये जर ही फिल्म बनली असती तर कदाचित वेगळे जसे आउटपुट्स आले असते, पण मराठी हा सिनेमा बनलेला आहे. पण खरं तर या सिनेमाची जी लव्ह स्टोरी आहे ती काही खास एवढी सांगण्यात आली. एक राधा एक मीरा त्याचं झालं, एक कृष्ण असणार आणि एक राधा आणि एक मीरा आहे. हा प्लॉट लगेच तुम्हाला ओपन होतो, पण तेवढा तो प्लॉट घेऊन तुम्ही बाहेर गावी जाऊन शूट करताय. मला वाटतं कदाचित त्यांना फॉरेन टूर करायची होती प्रेक्षकांना काहीतरी असं सगळं दाखवायचं होतं की आउट ऑफ इंडिया काय किती सुंदर जागा आहेत, किती सुंदर देश आहेत, ते दाखवण्याकरता हा सिनेमा केलेला दिसतोय. आणि खरं बघायला गेलं त्याचे सगळं म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यू जर बघितलेत ना, ते अप्रतिम आहे. मराठी प्रेक्षक थिएटर्स कडे येत नाहीत, का येत नाहीत यावरती अनेक वेळा महेश मांजरेकर जी स्वतः बोललेले आहेत. मग त्यांनी असा सिनेमा का बनवावा, असा सिनेमा का बनला असेल, हा खूप मोठा प्रश्न आहे. सिनेमॅटोग्राफी बघितली तुम्ही तर सिनेमा खूप चकाचक आहे, खूप चकाचक आहे, पण गोष्टच नाही. त्यात काही कॉमेडी केलेली आहे काही कलाकारांनी, हास्यास्पद वाटते ती कॉमेडी. का ते कॅरेक्टर आणलंय पाठक आणि काय कॉमेडी, कॉमेडी म्हणायचं की काय की आपली मजा. प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त आहे, हॅट्स ऑफ टू प्रोड्युसर. पण मला वाटत नाही की हे प्रोड्युसर परत सिनेमा करतील, कारण ज्या पद्धतीचा खर्च दिसतोय तेवढे पैसे येणं शक्यच नाही. आणि महेश मांजरेकरांकडून ही चूक होईल असं अपेक्षित नाही. आणि अशा या कारणामुळे मराठी सिनेमे बनवण्यासाठी प्रोड्युसर्स येत नाही. असे जर सिनेमे बनत राहिले तर प्रोड्युसर्स जिवंत राहणार नाहीत आणि मराठी सिनेमाला वाईट दिवस येतील असं मला फार फार दुःखाने सांगावंसं वाटतं. ही अपेक्षा नव्हती या सिनेमाकडून. मी ट्रेलर बघितल्यावरती खूप खुश झालो होतो. सिनेमा खूप छान असेल, अप्रतिम असेल असं मला वाटलं होतं, पण निराशा झाली आहे. ह्याच्यात सगळ्यात जास्त जर मार्क्स कोणाला द्यायचे असतील तर ते प्रोड्युसरला हॅट्स ऑफ आहे. तुम्ही खूप खर्च केलेला आहे मराठी इंडस्ट्री जगवण्यासाठी. तुम्ही आपल्या खिशातले खूप सारे पैसे याच्यात इन्व्हेस्ट केलेले दिसत आहे, पण त्याचा आउटपुट मला नाही वाटत की ये असो. मला टीका करायची नाही, पण सॉरी महेश सरांकडून ही अपेक्षा नव्हती, कारण की असा सिनेमा त्यांच्याकडून अपेक्षितच नाही. तर आपलं झालं ते झालं. सिनेमा एकदा बघायला जा सगळ्यांनी, कारण आउटपुट मिळाला पाहिजे प्रोड्युसरला खास. आता तो काय सिनेमा आहे काय नाही याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण की माझ्याकडे शब्दच नाही या सिनेमाविषयी. असो, एकदा सिनेमा बघा, आवर्जून बघा. एक राधा एक मीरा. कलाकारांनी जबरदस्त काम केलंय. रश्मी महाजनी हा करेक्ट आहे, पण त्यांनी पण हा सिनेमा का घेतला हा मोठा असो. भेटूया आपण
पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका.